टीईटी उमेदवारांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी. पेपर फुटी प्रकरणानंतर परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा नेमकी कधी होणार? सप्टेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आपण संपूर्ण अपडेट. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती प्रत्येक टीईटी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात टीईटी पेपर फुटी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. ठाण्यातील परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती ही समोर आली. या प्रकरणाचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले असून आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेनंतर राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीईटी परीक्षा कधी होणार आहे? सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, तज्ज्ञांकडून पडताळणी करणे आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे टीईटी परीक्षा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील जवळपास 6 लाख उमेदवारांनी टीईटी साठी अर्ज केले आहेत. अनेक उमेदवार अनेक महिन्यांपासून तयारी करत आहेत. मात्र आता त्यांना आणखी काही महिने तरी प्रतीक्षाही करावीच लागणार आहे. दरम्यान भविष्यात पेपर फुटी टाळण्यासाठी टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा पर्यायही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती ही समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण विभागाने अद्याप नवीन परीक्षेची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा होताच आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवू. तुमच्या मते टीईटी परीक्षा ऑनलाईन घ्यावी का? तुमच्या मते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक व सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.